जीवनात दिला आणि आपल्याला ही सुंदर संगती दाखवून दिली की आपण परमेश्वराच्या चरणाजवळ यावं आणि त्याच्या वचनातून आपण काहीतरी शिकावं। आजच्या वचनातून आपण शिकणार आहोत ते वचन काढूया आपण यूहन्ना याचा 13वा अध्याय आणि 3 ते 10 ही वचनं आपण काढून घेऊया। आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे आणि त्याचं हेडिंग आहे की येशू शिष्यांचे पाय धुतो। आणि ही घटना घडली तेव्हा पलांडन सण सुरू होता आणि येशू आपल्या शिष्यांसोबत एका माडीवरच्या खोलीत बसून शेवटचं भोजन करत होता। आणि ह्या शेवटचं भोजन जेव्हा सुरू होतं आणि तेव्हा येशू ख्रिस्तांना माहीत झालं होतं की आता त्याची घटना जवळ आलेली आहे, आता लवकरच त्याला काय करायचं आहे, क्रुसावर जायचं आहे। आणि म्हणून त्याने काय केलं, एक घागर घेतली, गंगाळ घेतली आणि एक रुमाल त्याने आपल्यासोबत घेतला आणि कमरेला घातला आणि तो शिष्यांचे पाय धुवू लागला। आता शिष्यांचे पाय धुवत असताना आता पेत्राची पाळी आली आणि पेत्राची पाळी आली तेव्हा त्याला ते चांगलं वाटलं नाही की येशू आपले पाय धुवत आले। तर तेव्हा तो पेत्राकडे जातो आणि पेत्र त्याला म्हणतो की क्या तू मेरे पाव धुता है? तर तो म्हणतो की म्हणजे पेत्र अजून त्याला प्रश्न करतो की तू माझं पाय धुवू नकोस, तू मेरे पाव कभी न धोने पाएगा। तेव्हा येशू त्याला म्हणतो की यदि मैं तुझे न धो तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं। तर आज आपण ह्या 8व्या वचनावर आज मनन करणार आहोत की यदि मैं तेरे पाव न धो तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं। आता हे जे वाक्य येशू ख्रिस्ताने पेत्राबद्दल कोणाबद्दल म्हटलंय तर पेत्राबद्दल म्हटलंय। आणि पेत्र हा कोण होता, येशूचा आवडता शिष्य होता आणि त्याचं लग्न झालं होतं, तो व्यवसायाने तो कोळी होता, मासे पकडायचा आणि त्याचा तो व्यवसाय करायचा आणि त्याला पण विकायचा। आणि एकदा जेव्हा तो आणि त्याचा भाऊ जेव्हा मासेमारी करत होते तेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या जवळून जेव्हा जात असतो तेव्हा तो काय करतो, येशू ख्रिस्त त्यांना आव्हान देतो, तुम्ही काय करा, माझ्या मागे या। तर ते पटकन ते दोघं जण त्याच्या मागे गेले। तर ह्याच्यावरून आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र काय होता, एक विश्वासी होता आणि त्याचा विश्वास म्हणजे त्याने पटकन विश्वास केला। येशू ख्रिस्ताने त्याला बोलवलं आणि लगेच तो काय केला, पेत्र त्याला अनुसरला आणि त्याने विश्वासाने आपलं संपूर्ण कार्य, घरदार, आपला व्यवसाय संपूर्ण सोडून तो येशूच्या मागे चालला गेला। त्याचप्रमाणे जेव्हा आपण काही त्याचं जेव्हा पाहतो जीवन तेव्हा त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही गुण दिसून येतात की म्हणजे तो उत्साही पण असतो। कारण जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा पाण्यावर चालतो तेव्हा तो आव्हान देतो येशू ख्रिस्त, तर पेत्रसुद्धा देखील काय करतो, पाण्यावर चालायला लागतो। तर तो त्याला उत्साहीपणा त्याच्यामध्ये होता, त्याच्यामध्ये आक्रमक स्वभाव देखील होता। कारण जेव्हा रोमी सरकार शिपाई त्याला पकडायला येत होते येशू ख्रिस्ताला तर त्याने त्यांचा कान देखील कापला। आणि अशा प्रकारे तो काय होता, पटकन उत्तर देणारा होता आणि कोणताही विचार न करता तो काय करायचा, बोलून टाकायचा। तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये स्वभाव होता आणि पण हा स्वभाव त्याचा हळूहळू चेंज झाला जेव्हा येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये तो काय करू लागला, चालू लागला। पण आता जेव्हा आपण हे वचन जे वाचतो 8वं वचन की यदि मैं तुझे न धो तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं, तर हे वाक्य येशूने का म्हटलं, असं विधान का केलं? कारण तेव्हा पेत्राला हे पटलं नाही की येशूने काय केले, आपल्या एका गुरुने शिष्यांचे पाय धुणे हे त्याला पटलं नव्हतं आणि तो म्हणत होता की तू माझे पाय धुवू नको। जर पण येशू म्हणतो की नाही, हे करणं मला अवश्य आहे। तर तो म्हणतो की तुम्ही काय करा, माझे डोके धुवा, माझे शरीर धुवा। पण येशू त्याला म्हणतो की ज्यांचं स्नान झालं आहे त्यांना फक्त काय करायचं आहे, पाय धुवायची गरज आहे। तर आता पाय धुणे ही जी पद्धत आहे ही जुन्या काळात फार प्रसिद्ध अशी पद्धत होती की जेव्हा कोणते पाहुणे येत असत तेव्हा काय करायचे, दासाकडून पाय धुतल्या जायचे आणि धुणे या क्रियेला फार महत्त्व होतं तेव्हा। आता त्याच्यामध्ये धुणे या प्रक्रियेमध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर हातपाय धुणे, शरीर धुणे किंवा कपडे धुणे ह्या क्रियांचा तिथे समावेश होतो। आपण काही वचनं वाचूया। निर्गमन 30 ह्याचा 20वा
पद आपण वाचूया। जब जब वे मिलाप वाले तंबू में प्रवेश करें तब तब वे हाथ पांव जल से धोए, नहीं तो मर जाएंगे। और जब जब वे वेदी के पास सेवा टहल करने अर्थात यहोवा के लिए हव्य जलाने को आए तब तब वे हाथ पांव धोए, न हो कि मर जाए। ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की जेव्हाही त्यांना यज्ञ करायला जावं लागायचं तेव्हा काय करायचे, ते हातपाय धुवायचे। याजकांना जे यज्ञ करण्यापूर्वी ते काय करायचे, हातपाय धुवायचे। नंतर निर्गमन 40 आणि 12 आणि 13 वचन। तब हारून और उसके पुत्रों को मिलाप वाले तंबू के द्वार पर ले जाकर जल से नहलाना और हारून को पवित्र वस्त्र पहनाना और उसका अभिषेक करके उसको पवित्र करना कि वह मेरे लिए याजक का काम करे। ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की याजकाला जेव्हा काम करायचं असते तेव्हा तो काय करायचा, जलस्नान करून तो पुढे जायचा। त्याच्याशिवाय त्याला आतमध्ये जाण्याची एंट्री नव्हती, कारण जेव्हा पाण्याने स्नान जेव्हा करतो तेव्हा ते एक आध्यात्मिक शुद्धीचं एक काय होतं, एक प्रतीक होतं। आणि ते एक सेवेसाठी म्हणजे सेवेसाठी आपण अर्पण केलेलं आहे त्याचं ते एक प्रतीक होतं। त्याचप्रमाणे जेव्हा लेव्य व्यवस्था ह्याचा 14वा अध्याय आणि 8वें वचन आपण वाचू। और शुद्ध ठहराने वाला अपने वस्त्रों को धोए और सब बाल मुंडवाकर जल से स्नान करे, तब वह शुद्ध ठहरेगा और उसके बाद वह छावनी में आने पाए, परंतु 7 दिन तक अपने डेरे से बाहर ही रहे। जेव्हा कोड झालेला व्यक्ती असतो तो काय, तो शहरपणाच्या बाहेर राहत होता, एकदम शहरात आपल्या गावाच्या बाहेर तो राहत होता। आणि तेव्हा जर तो बरा झाला तर तेव्हा त्याला याजक चेक करायचे। ते चेक केल्यानंतर मग त्याला स्नान करायला लावायचे, त्याचे कपडे त्यांना धुवायला लावायचे आणि मग त्याला एंट्री करू द्यायचे गावामध्ये। तर त्याच्या शुद्धतेची पण ही काय होती, एक टेस्ट होती ही की त्याला शुद्ध व्हावं लागायचं आणि मग त्याला आपल्या घरामध्ये त्याला एंट्री द्यायची। त्याचप्रमाणे जेव्हा लेव्य व्यवस्था 16 आणि 24 आपण वचन वाचू। फिर वह किसी पवित्र स्थान में जल से स्नान कर अपने नीच वस्त्र पहन ले और बाहर जाकर अपने होम बलि और साधारण जनता के होम बलि को चढ़ाकर अपने और जनता के लिए प्रायश्चित करे। तसंच पापार्पण करण्यापूर्वी देखील याजकांना काय करावं लागायचं, स्नान करावं लागायचं। तसंच लेव्य व्यवस्था ह्याचा 22वा अध्याय आणि 6वें वचन आपण वाचू। तो वह प्राणी जो इनमें से किसी को छुए सांझ तक अशुद्ध ठहरा रहे और जब तक जल से स्नान न कर ले तब तक पवित्र वस्तुओं में से कुछ न खाए। म्हणजे जेव्हा अर्पित केलेल्या वस्तू असतात निवास मंडपामध्ये तेव्हा त्या समर्पित वस्तूंना देखील जेव्हा जर स्पर्श करायचा राहायचं असेल तर त्यांना तेव्हा देखील जल स्नान करूनच याजक त्यांना स्पर्श करू शकत होता। जर त्यांना जर कोणी अशुद्ध व्यक्तीचा स्पर्श झाला किंवा अशुद्ध काही गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या याजकासोबत, तर त्या याजकाला सुद्धा काय करावं लागायचं की जल स्नान करून मगच त्या समर्पित वस्तूला काय करू शकत होता, तो स्पर्श करू शकत होता। पण आता इथं आपली मेन मुद्दा हा येतो की पेत्राला पाय धुण्याची काय गरज होती, येशूची काय इच्छा होती त्याच्या संबंधाने। तर सर्वात पहिले की त्याला काय व्हायचं होतं, शुद्ध व्हायचं होतं। कारण भोजनापूर्वी तिथं एक प्रथा होती की त्यांना पाय धुवूनच ते भोजनाला बसायचे, कारण त्यांची त्या यहुदी पद्धतीमध्ये त्यांची बसण्याची पद्धत पण थोडी वेगळी होती, थोडेसे लेटून ते बसायचे जेवायला आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय त्यांना दिसायचे। त्याच्यामुळे ते नेहमी जेव्हा बसायचे तेव्हा पाय धुवूनच ते आपल्याला जेवणाला बसायचे। आता दुसरी काय गरज होती पेत्राला पाय धुण्याची, की त्याला पवित्र व्हायचं होतं, की त्याला कारण त्याच्याद्वारे येशूला काय करायची होती, सेवा करून घ्यायची होती। त्याच्यामुळे त्याला शुद्ध होणं हे फार आवश्यक होतं। आणि उपयोगी होण्यासाठी, देवासाठी उपयोगी पात्र बनण्यासाठी त्याला काय करायला पाहिजे होतं, की त्याला त्याचे पाय धुण्याची गरज होती आणि येशू बरोबर सहभागी होण्यासाठी त्याला पाय धुण्याची गरज होती। आता हे पाय धुणे म्हणजे काय, तर पाय धुणे म्हणजे हे आत्मिक शुद्धीचं एक प्रतीक आहे। कारण क्षमा करणारा फक्त कोण आहे, येशू ख्रिस्त आहे। आणि पेत्र आणि बाकी सगळ्या शिष्यांना त्यांचा विश्वास होता येशू ख्रिस्तावर, आणि जेव्हा कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला आपण उद्धार झालेला असं म्हणतो।
तेव्हा जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे आणि तारण ही एकाच वेळी होणारी गोष्ट आहे. आणि विश्वास ठेवणे, तारण झाले होणे ही एकाच वेळी होणारी गोष्ट आहे आणि त्यालाच आपण आत्मिकदृष्ट्या स्नान करणे असं देखील त्याला एक उपमा देऊ शकतो आपण. आणि ते स्नान म्हणजेच काय होणे, एका व्यक्तीचं तारण होणे. आणि त्याच्यानंतर येते की पाय धुणे. स्नान झालं म्हणजे आपलं तारण झालेलं आहे आणि पाय धुणे म्हणजे ही एक प्रकारची काय आहे, पवित्रता आहे. पवित्रतेची एक ती प्रक्रिया आहे जी आपली आजीवन ते आपल्याला करावं लागतं. एकदा आपण झालं, विश्वास ठेवला की आपण पवित्र झालो असेल, पण आपल्याला रोज आणि रोज आपल्याला काय करावं लागतं, आपल्या पापांची क्षमा मागावी लागते. आपल्याला स्वतःला प्रति दिवशी आपल्या पापांचे डाग आपल्याला धुवावं लागतात. त्याला म्हणतात पवित्रता. कारण आपण ज्या आपल्या जीवनामध्ये आपले छोटे मोठे पाप आपल्या हातून घडत राहतात आणि त्या पापांची आपल्याला काय गरज असते, ते पापांचे डाग धुण्याची आपल्याला आवश्यकता असते. जसं की पहिले योहान 1:9 वचन म्हणतं की यदि हम अपने पापों को मान ले तो वो हमारे पापों को क्षमा करने में और हमें सब अधर्म से शुद्ध करने में विश्वास योग्य और धर्मी है. म्हणजे आवश्यक आहे की आपण आपल्या पापांची कबुली करावी आणि कबुली करून परमेश्वराकडे जावं. तेव्हा तो आपल्याला आपल्या पापापासून काय करतो, शुद्ध करतो आणि आपल्याला धर्मी ठरवतो. आता ही पवित्रता आपल्यामध्ये कशी येईल, तर पवित्रता ही आपल्यामध्ये पवित्र आत्म्याच्या शक्तीद्वारे येते. पवित्र आत्म्याच्या शक्तीमुळे आपण पवित्र बनू शकतो. आता इफिसियो 5:26 वचन जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येते की उसके वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए. कि उसको वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए. म्हणजे वचन रूपी जी जल आहे त्याच्याद्वारे आपल्या मनाचं काय होतं, शुद्धीकरण होते आणि पवित्र आत्म्याद्वारेच आपल्याला काय भेटते, शक्ती भेटते आणि त्याच्यामुळेच आपण काय करू शकतो, एक पवित्र जीवन जगू शकतो आणि त्याच्यामुळेच आपण हर एक प्रकारचं चांगलं काम करण्यासाठी आपण तयार होतो. जेव्हा 2 तिमोथियस याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन वाचलं आपण, तिथे आपल्याला दिसून येते की पवित्र आत्म्याची शक्ती म्हणजे कशा प्रकारे कार्य करते. दूसरा तिमुथियुस 3रा लाभदायक है ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए. आपल्याला समजून येते की परमेश्वराचं वचन आहे ते आपल्याला सुधारण्यासाठी सहाय्य करते, आपल्याला चांगले काम करण्यासाठी सहाय्य करते आणि म्हणून परमेश्वर देखील यहुन्नाच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणत आहे की जो माझ्यामध्ये राहतो तो काय करतो, पुष्कळ फळ देतो. आणि कारण तोच द्राक्षवेल आहे आणि आपण काय आहोत, पाटे आहोत. आणि जेव्हा एक फांदी एका वृक्षाशी जळून राहते तेव्हा तिच्यामध्ये फलद्रूप होते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक फळ त्याच्याद्वारे ती मिळू शकते. म्हणून आपल्याला आवश्यक आहे की आपल्याला जीवनामध्ये जळून राहणं आवश्यक आहे, तेव्हाच आपली काय होईल, आत्मिक वाढ होईल. आता ह्या ठिकाणी येशू त्याला म्हणत आहे की मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. आता वाटा नाही ह्याचा अर्थ काय आहे की आता धुतले म्हणजे फक्त जलाद्वारे धुतले असं तिथं अर्थ होत नाही. तर येशू ख्रिस्ताचं रक्त आणि त्याच्या आत्म्याद्वारे आपण काय होतो, धुतल्या जातो. आणि जेव्हा येशूच्या रक्ताद्वारे आणि आत्म्याद्वारे आपण धुतल्या जातो तेव्हा आपण शुद्ध होतो आणि शुद्ध होतो. आणि त्याचप्रमाणे तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. तर ह्या वाक्याचा काय अर्थ होतो की ह्याचा अर्थ होतो की तुझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत तुझी संगती होऊ शकत नाही. जोपर्यंत मी तुला धुवत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरासोबत संगती करू शकत नाही किंवा आपल्याही त्याची सहभागिता होऊ शकत नाही. जेव्हा आपण वचन वाचतो 2 कोरिंथियो ह्याचा 6वा अध्याय आणि 14वं वचन आपण वाचू. दूसरे
असमान जुए में न जुए, कि धार्मिकता और अधर्म का क्या मेल जोल है, या ज्योति और अंधकार की क्या संगति है, और मसीह का बलियाल के साथ क्या लगाव, या विश्वास के साथ अविश्वास का क्या नाता। आपल्याला फक्त ह्याच्याबद्दल आपण हायलाइट करणार आहोत की क्योंकि धार्मिकता और अधर्म का क्या मेल जो, आणि धार्मिकता आणि अधर्म हे सोबत राहू शकत नाही. म्हणून जर आपल्याला जर, कारण परमेश्वराचं वचन देखील म्हणलं की जैसा मैं पवित्र हूँ तैसा तुम भी क्या हो, पवित्र हो. आणि म्हणून जेव्हा येशूच्या रक्ताद्वारे जेव्हा आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत आपली आणि त्याची सहभागिता होऊ शकत नाही. आणि ती सहभागिता परमेश्वराने याच्यासाठी स्थापन केली की आपल्याला काय व्हावं, अनंत जीवन प्राप्त व्हावं. आणि जर आपली त्याची सहभागिता होणार नाही तर आपल्याला देखील काय अनंत जीवन प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आपल्याला पाय धुणे किंवा आपलं स्वतःची शुद्धता करणं ही काय आहे, फार आवश्यक आहे. तर आम्हाला देखील आता पाय धुण्याची गरज आहे का, आता ह्या काळामध्ये तर आपल्याला देखील काय करणं आहे, पाय धुण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण वचन काढू यशया 59 ह्याचा 3रं वचन आपण काय म्हणते ते पाहूया. क्योंकि तुम्हारे हाथ हत्या से और एक मिनिट, तुमचे हात काय आहे, हत्याने भरले आहे. रक्ताने माखलेले आहे. म्हणजे आपण काय करतो, शारीरिक हत्या तर आहेच, पण जर आपण कधी कधी शारीरिक हत्या करत जरी नसलो तरी आपल्या शब्दाद्वारे देखील आपण काय करतो, दुसऱ्यांचं मन दुखवतो. दुसरं, और तुम्हारी अंगुलियां अधर्म के कामों से अपवित्र हो गई है. आणि त्याचप्रमाणे आमच्याद्वारे काय होतात, अधर्माचे काम होतात. तिसरा, तुम्हारे मुंह से तो झूठ और तुम्हारी जीभ से कुटिल बातें निकलती हैं. तिसरा आहे की आमची वाणी काय आहे, असत्य आहे. आम्ही काय करतो, लहान सहान खोटं आपण कधी पण बोलून घेतो. आणि चौथा आहे की आपली जीभ काय आहे, दुष्टतेचे शब्द बोलणारी आहे. अनेकदा आपण आपली बडाई करतो किंवा आपण शाप देतो किंवा इतरांबद्दल वाईट बोलतो. अशा प्रकारच्या चुका आपल्या जीवनाद्वारे आपण करत असतो. आणि ह्या सर्वांचं उगमस्थान आहे ते म्हणजे अंतःकरण. आणि त्या अंतःकरणातूनच वाईट विचार येतात आणि त्या माणसाला विटाळतात. वाईट विचार, चोऱ्या, जार कर्म, खून, व्यभिचार, मत्सर, हेवा, शिवीगाळ अशा प्रकारचे विविध प्रकारचे पाप आपल्या जीवनातून काय होतात, घडतच राहतात. आणि म्हणून आपल्याला काय करणं आहे, पश्चाताप करणं फार आवश्यक आहे. आणि वचनही देखील म्हणतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं काय कर, विशेष रक्षण कर. आणि म्हणून आज आपण हे करू, निश्चय करू की आपण पश्चातापी जीवन आपलं रोज आपण जगलं पाहिजे. आणि कशी आपली पापकबुली असली पाहिजे, जसं आपण आता मगाशी वाचलं स्तोत्र 51 आणि 3 ते 5 ही वचनं जी वाचली त्याप्रमाणे आपली पापकबुली असली पाहिजे. एकदा पुन्हा वाचू आपण भजन संहिता 51 आणि 3 ते 5. मैं तो अपने अधर्म को जानता हूँ और मेरा पाप निरंतर मेरे दृष्टि में रहता है. मैंने केवल तेरे ही विरुद्ध पाप किया और जो तेरी दृष्टि में बुरा है वही किया है, ताकि तू बोलने में धर्मी और न्याय करने में निष्कलंक ठहरे. देख, मैं अधर्म के साथ उत्पन्न हुआ और पाप के साथ अपनी माता के गर्भ में पड़ा. अशा प्रकारे आपली पाप कबुली असायला पाहिजे की रोज आपण आपल्या जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा रोज आपण आपल्या जीवनामध्ये जे काही चुका केल्या असतील आपल्या दिवसभराच्या, त्या रोज त्याच्यासाठी आपण पश्चाताप केला पाहिजे आणि आपल्या पापांची कबुली रोज देवाकडे आपण करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण रोज आपल्या पापांची कबुली करून पश्चाताप करू आणि स्वतःला जेव्हा आपण पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करू तेव्हाच आपण आपल्या परमेश्वरासोबत सहभागी होऊ शकतो. नाहीतर आपल्याला आपला आणि त्याचा आपण परमेश्वरासोबत आपली सहभागिता होऊ शकत नाही. जसं दुसरा तिमोथी याचा 2 अध्याय आणि 21 वचन म्हणतं कि यदि कोई अपने आप को इनसे शुद्ध करेगा तो वह आदर का बर्तन और पवित्र ठहरेगा और स्वामी के काम आएगा
और हर भले काम के लिए वो क्या होगा, तयार होगा. तर म्हणून आपण काय करू, स्वतःला शुद्ध करू आणि पवित्र करू, की जेणेकरून आपण आपल्या स्वामीसाठी उपयोगी पडू आणि त्याच्यासाठी एक आदर्श पात्र बनू आणि हरेक चांगल्या कामासाठी आपण काय होऊ, तयार असू. आणि देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला सहाय्य करेल.